सोलापुरातील पूर्व भागात माय डिनिम या ठिकाणी होलसेल दर रिटेल मध्ये उपलब्ध। 3 जीन्स मिळवा फक्त 1200 रुपयात आणि 3 टी शर्ट मिळवा फक्त 1000 रुपयात। जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, सियावर रामचंद्र की जय। संभाजी महाराज की जय। भारत माता की जय। जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम। जय श्रीराम, जय श्रीराम, जय भवानी, जय शिवाजी। छत्रपती शिवाजी महाराज की जय। महाराज की जय। जय भवानी, जय शिवाजी। जय भवानी, जय शिवाजी। महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवछत्रपती महाराज यांच्या जयंतीनिमित्त प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या उपक्रमाने सामाजिक कार्य होताना दिसत आहेत। आज इथे लष्करमध्ये महाराजांना अभिवादन करण्यासाठी जयंत पाटील, हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठान व प्रमोद महाजन युथ फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सन्मान्य श्री जयंत पाटील सर यांनी सुद्धा सामाजिक बांधिलकी म्हणून रक्तदान शिबिराचे कार्यक्रम आयोजन केलेले आहे आणि या कार्यक्रमात सकाळपासून उत्स्फूर्त प्रतिसाद सुद्धा मिळत आहे। आणि यांच्या कार्याचा विषय सांगायचं झालं तर गेल्या 12 वर्षापासून डॉल्बी मुक्त शिवजयंती साजरा करणारी सोलापुरातील ही एकमेव संस्था म्हणण्यात येईल। सर नमस्कार। नमस्कार सर। सर, शिवाजी महाराजांचं जयंती उपक्रम आपण डॉल्बी मुक्त गेल्या 12 वर्षापासून साजरा करतात, या मागचं नेमकं कारण काय सांगाल? प्रथमतः आज उद्या शिवजयंती आहे, त्याचे मी मानाचा मुजरा शिवजयंती निमित्त महाराजांना करतो। डॉल्बी ही संकल्पनाच मुळात चुकीची आहे। यांनी उत्सव साजरा होणे हा काही उत्सवातला असा कुठलाच भाग नव्हता। हा नवयुवकांसाठी किंवा हे वेगळं वळणाला जाणारी ही एक संकल्पना होती। म्हणून आम्ही सर्व, मी आणि श्रीधर दादांनी, आम्ही दोघांच्या युथ फाउंडेशनने विचार करून की शिवाजी महाराज प्रत्येकाच्या मनामनात रुजायला पाहिजे आणि छत्रपतींचा 400 वर्षाचा इतिहास हे लोक डॉल्बीतून काहीतरी वेगळाच त्याच्यातून इतिहास नवीन रचतील, म्हणून आम्ही
वक्तृत्व स्पर्धा चालू केल्या की महाराजांच्या वर बोलण्यासाठी निदान कसं आहे की अभ्यास करावा लागतो. अभ्यास न करता महाराजांवर कोणी बोलू शकत नाही. मग अभ्यासही व्हावा आणि शिवजन्मोत्सवानिमित्त आपले वक्ते घडावे किंवा नवयुवकांमध्ये ती प्रेरणा यावी, ती ऊर्जा यावी म्हणून आम्ही गेल्या 12 वर्षापासून डॉल्बी मुक्त शिवजयंती आणि वक्तृत्व स्पर्धा असे उपक्रम आम्ही गेल्या 12 वर्षापासून करत आहे. यावर्षी आम्ही हा आणखी एक नवीन उपक्रम त्यात ऍड केला की आज हृदयरोगाच्या पासून तर रक्त तपासणीपर्यंत हे सगळेच आज सिव्हिल हॉस्पिटल किंवा 6 हॉस्पिटल, अश्विनी हॉस्पिटल, डॉक्टर पाटील यांचे हृदय हॉस्पिटल, SL हॉस्पिटल असे 6 हॉस्पिटल्स म्हणून आज आमच्या इथे सर्वजण आम्हाला भरपूर प्रतिसाद देऊन सपोर्ट करत आहेत. आणि इथला भाग जो आहे हा दाट वस्तीचा आहे. आज इथे शिबिर घेण्याचं कारण असं आहे की आज इथे खूप दाट वस्ती आहे आणि इथल्या लोकांना बाहेर जाऊन ह्या सगळ्या गोष्टी करणं थोडंसं कठीण आहे. म्हणून आज संपूर्ण 6 हॉस्पिटल्स सिव्हिल सहित इथे येऊन आज ते आपली सेवा देत आहेत. आणि हा उपक्रम सकाळी 9:30 पासून चालू आहे, 4 वाजेपर्यंतची वेळ आहे. आम्ही सर्वांना आवाहन करू की जेवढे जास्तीत जास्त म्हणजे लोकसहभाग होईल तर त्यांचे आज जे काही आजार असतील तर आपल्याला झटक्यात हे क्लिअर होतील. म्हणजे आरोग्य शिबिर सुद्धा भरवलेलं आहे ते. आरोग्य शिबिर भरवलेलं आहे. रक्तदान शिबिर व आरोग्य शिबिर दोन्ही चालू आहे. दोन्ही चालू आहेत. आणि आपण लोकांना आवाहन करू इच्छित आहोत की जास्तीत जास्त लोकांनी आरोग्य शिबिराचा सुद्धा लाभ घ्यावा. हो सर. आणि सर मुळातच आता आपण म्हणलात डॉल्बी संकल्पना चुकीची आहे. त्यामुळं फक्त ढिंगाणा मौज मजा मस्ती होते पण महाराजांची जे चरित्र आहे ते सर्वसामान्यपर्यंत पोहोचत नाही. आणि आताच आपण एक सांगितलं की आपण वक्तृत्व स्पर्धा सुद्धा भरून घेत आहे जेणेकरून महाराजांच्या चरित्राबद्दल आत्मचिंतन करून त्यावर बोलण्याची संधी आपण म्हणजे एक सुशिक्षित पिढी घडवण्याचं पुण्य कार्य करत आहात. आज या उपक्रमातून मी आणि श्रीधर दादांनी जे आम्ही हा उपक्रम चालू केला तर याच्यातून 650च्या वर आज वक्ते तयार झालेले आहेत. आणि सांगायला आनंद वाटतो की चांगले चांगले वक्ते आता प्रवक्ते म्हणून पण कोणी म्हणजे व्याख्यानं देतात किंवा हे देतात. म्हणजे आज आम्हाला त्याचा आनंद होतो. मोठ्या मोठ्या प्रवक्त्यांचं बीजारोपण आपल्या इथं झालेलं आहे. हो सर. ही अभिमानाची गोष्ट आहे. आणि त्यात सुद्धा शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त ते घडले ते खूपच महाराष्ट्राची अभिमानाची गोष्ट आहे. सर आपण काय सांगाल? सर्वप्रथम मी सर्वांना शिवजयंतीच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो. आणि आज इथे आम्ही श्री हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठान आणि स्वर्गीय प्रमोद महाजन फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने आपले आरोग्य तपासणी शिबिर आणि रक्तदान शिबिराचं आम्ही आयोजन केलेलं आहे. सांगायला आनंद होतो की 12 वर्षापासून आम्ही डॉल्बी मुक्त शिवजयंती अशी संकल्पना आम्ही सुरू केली. आम्ही सर्वप्रथम मला वाटतं की पहिल्यांदा सोलापूरमध्ये डॉल्बी मुक्त शिवजयंती साजरी झाली पाहिजे अशी आम्ही हाक दिली. याचं कारण असं होतं की शिवाजी महाराजांचे विचार हे लोकांपर्यंत गेले पाहिजेत. जल्लोष तर झालाच पाहिजे, त्याचसोबत शिवाजी महाराजांचे विचार लोकांपर्यंत गेले पाहिजेत आणि शिवाजी महाराजांवरती कोणीतरी अभ्यास केला पाहिजे. यासाठी आम्ही 12 वर्षापूर्वी जिल्हास्तरीय खुली वक्तृत्व स्पर्धा आम्ही सुरू केली. त्या माध्यमातून अनेक शाळा असतील, महाविद्यालय असतील, अनेक जण आमच्याशी संपर्कात आले. अनेक जण त्या विषयांवरती अभ्यास करून त्या स्पर्धेमध्ये आपले विचार मांडले. जेणेकरून आता 12 वर्षांमध्ये अनेक विद्यार्थी या स्पर्धेमध्ये भाग घेतले. जवळपास 650 असे वक्ते आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही तयार केले. याचा आम्हाला आनंद आहे. आज ते वेगवेगळ्या ठिकाणी एक वक्ते म्हणून शिवव्याख्यान देण्यासाठी तयार झालेले आहेत. याचा आम्हाला मनापासून आनंद होतोय. आणि आज या वर्षी आम्ही पहिल्यांदाच हे 12 वर्ष डॉल्बी मुक्त शिवजयंतीचं आणि आम्ही हे आरोग्य शिबिर या बापूजी नगरामध्ये आज आयोजन केलेलं आहे. आणि या शिबिरासाठी या परिसरातील नागरिक माता भगिनींचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद आम्हाला मिळत आहे. त्यामुळे ही जी संकल्पना आहे डॉल्बी मुक्त ही सार्थकी लागली असं आम्हाला वाटतं. सर एवढं चांगलं उपक्रम करताना कुठं तर शिवजयंतीच्या दुसऱ्या मंडळांना सुद्धा आपण काय संदेश द्या? शिवजयंतीच्या दुसऱ्या मंडळांना असा एक संदेश मी या निमित्ताने देऊ इच्छितो. आपण शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या जल्लोषात उत्साहात आपण साजरी केलीच पाहिजे. त्याचसोबत शिवाजी महाराजांची जी मूळ संकल्पना आहे हिंदवी स्वराज्य, हिंदूंसाठी त्यांनी हे जे राज्य सुरू केलेलं आहे ह्याची मूळ संकल्पना त्यांनी समजून घेतलं पाहिजे. शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये 18 पगड जाती, 12 बलुतेदार होते. तर सगळ्यांना सोबत घेऊन त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. त्यामुळे आपण शिवजयंती साजरी करत असताना हा मंडळ किंवा तो मंडळ असं भेदभाव न करता
सगळे शिवभक्त, सगळे बांधव आपलेच आहेत असा विचार घेऊन आपण पुढे गेला पाहिजे, तरच आपण शिवजयंती खऱ्या अर्थाने साजरी केली असं होईल. म्हणजे शिवजयंतीच्या नावावर आपण दुसरीकडे न भटकता शिवाजी महाराजांचं जे चरित्र आहे ते लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे आणि त्यांचं जे कार्य आहे ते प्रत्येकापर्यंत पोच झालं पाहिजे. या उद्देशाने प्रत्येक कार्यकर्त्यांनी कार्य करावं आणि शिवाजी महाराजांचं कार्य प्रत्येकाने तळागाळापर्यंत पोहोचावं. आणि आज शिवजयंती निमित्त आपण काय संदेश द्याल? शिवजयंती निमित्त जसं आता श्रीधर दादांनी म्हणालंय की नुसतं मंडळच नाही, सर्व जाती धर्मामध्ये जे काय तेढ निर्माण होतोय हा तेढ निर्माण होऊ नये. आज 18 पगड जाती आणि 12 बलुतेदार घेऊन महाराजांनी एवढं मोठं हिंदवी स्वराज्य स्थापन केलंय, तर हे स्वराज्य स्थापन आहे आणि राहणार आणि भविष्यात पण ह्या असाच राहो आणि सर्वांचा जो काही एकमेकाशी एकोप आहे हा चांगला राहावा. सर्व शेवटी आपण समाज बांधव आहे. आपल्या प्रतिज्ञेत पण, भारताच्या प्रतिज्ञेत पण आपण पहिलाच शब्द घेतो की भारत माझा देश आहे, सर्व भारतीय माझे बांधव आहेत. तर याप्रमाणे आपल्या भारताची रचना जशी आहे तशी राहावी आणि हेच खरी म्हणजे जे काही शिवाजी महाराजांना जर काही आपल्याला त्यांचं आदरांजली किंवा त्यांना जर मनात ठेवायचं असेल तर ही संकल्पना ठेवून आपण चाललो तर देश पण सुजलाम सुफलाम राहील आणि लोकांचे मन पण सुजलाम सुफलाम राहील. सर्व हिंदू आपले भेदभाव विसरून हिंदू ऐक्य व्हावं, हिंदू एकटा व्हावं अशी आपण समाजाला संदेश देतात. बरोबर आहे. आज प्रत्येक सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत जो दिवसाचा काळ आहे याच्यामध्ये अनेक लोक एकमेकाशी भेटतात, अनेकांचे व्यवहार एकमेकाशी जोडतात, अनेकांची आज आपण जात धर्म पंथ हे न बघता आज महाराजांनी जे आपल्याला शिकवलं ही जर प्रेरणा घेऊन आपण चाललो तर खरंच ही एक लोकशाही आणि लोकपरिवर्तनाचा हा मोठा संदेश आज जनतेत जाईल अशी मी आशा करतो. धन्यवाद सर. खूपच आगळावेगळा उपक्रम आपण राबवत आहात आणि एक स्वच्छ आणि सुसंपन्न गायडन्स समाजाला दिलेला डॉल्बी मुक्त करून आणि आपले हे कार्य असंच प्रगतिशील राहू दे. आणि आतापर्यंत आपण मला 650 वक्ते आपल्या इथे गेलेले आहेत. या पुढच्या काळात सुद्धा आपल्याकडून भरभरून समाजाला चांगले कलाकार, चांगले उमेदीचे कलाकार भेटू दे अशीच आम्ही शुभेच्छा देतो आणि आमच्या चॅनलला मुलाखत दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. सोलापूर शहरातील गीता मंदिर देवस्थान ट्रस्टच्या वतीने भगवान श्रीकृष्ण मूर्ती प्रतिष्ठापनेच्या 25व्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त भव्य धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने श्रीमद भागवत कथा ज्ञान यज्ञाचे आयोजन करण्यात आले असून हा कार्यक्रम शुक्रवार दिनांक 20 फेब्रुवारी 2026 ते गुरुवार दिनांक 26 फेब्रुवारी 2026 या कालावधीत संपन्न होणार आहे. कार्यक्रमाची सुरुवात शुक्रवार दिनांक 20 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 7 ते 9 या वेळेत होणार असून पुढील दिवसांमध्ये सकाळी 7 ते 9 आणि सायंकाळी 7 ते 9 या वेळेत कथा प्रवचन होणार आहे. या श्रीमद भागवत कथेसाठी पूज्य श्री 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 माता शिवानंद सरस्वतीजी, श्री शिवचैतन्य माताजी या तेलुगू भाषेतील प्रवचन देणार आहेत. हा धार्मिक सोहळा गीता मंदिर देवस्थान गेंट्याल टॉकीज जवळ सोलापूर येथे आयोजित करण्यात आलाय. भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन देवस्थान ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.